नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुर्मापुरी. त्यासाठी कुर्मा बनवण्यासाठी हे साहित्य बघू शकता तुम्ही. हे साहित्य घेतलेलं आहे. हे बघा 3 ते 4 कांदे आपण प्युरी करून घेतलेली आहे. 2 टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे. हा 2 चमचे पोहे खायचे चमचे खवा आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट आहे. 2 चमचे काळी चटणी, घरगुती चटणी, 1 चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, कोथिंबीर, मीठ, हळदपूड आणि हा गरम मसाला. आणि हे बघा यामध्ये वाटाणा, बटाटा आणि फ्लावर घेतलेला आहे आपण कुर्मा करण्यासाठी. बटाटाचे असे काप करून घ्यायचेत आणि फ्लावर असा हा या पद्धतीने घ्यायचा आहे, फ्लावर असा निवडून. आणि वाटाणा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया मग. पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा मी. हे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम हाय करायची. पातेलं गरम झाले की त्यामध्ये तेल टाकायचं आहे. हे पहा यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये 2 ते 3 दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत आणि तमालपत्रे. तेल गरम झाले बघा. आता यामध्ये आपण कांद्याची प्युरी टाकूया. हे बघा कांद्याची प्युरी टाकलेली आहे तेलामध्ये. ते चांगल्या पद्धतीने लाल होईपर्यंत भाजून घ्यायची कांद्याची प्युरी आपल्याला. कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा कांदा आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय. आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालूया. ती पण या कांद्याबरोबर भाजून घ्यायची आपल्याला. हे बघा हे बघू शकता तुम्ही. चांगल्या पद्धतीने आपण हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेले आहे तेल सुटेपर्यंत. पूर्णपणे हा कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे आपण. आता यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट ऍड करायची. 1 ते 2 मिनिट हे भाजून घ्यायचंय लसूण, अद्रक. त्याची उग्र वास जाईपर्यंत आपल्याला हे लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट भाजून घ्यायची. खूप छान स्मेल येते याची. हे बघा लसूण अद्रकची पेस्ट चांगली भाजली आहे याच्यात. याची स्मेल, उग्र स्मेल पण गेलेली आहे. आता यामध्ये आपण हळदपूड ऍड करूया. हळदपूड घातल्यानंतर आपण यामध्ये हा जो खवा घेतला होता, खवा 2 चमचे, तो खवा ऍड करायचा आहे. खव्यामुळे खूप छान टेस्ट येते कुर्म्याला. नक्की एकदा बघा करून तुम्ही. आता लगेच आपल्याला यामध्ये चटणी घालायची. चटणी मिक्स करून घ्यायची आहे सगळी. खवा घातल्यामुळे बघा किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे याला. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये लगेच आपल्याला लाल मिरची पूड घालायची. लाल मिरची पूड घातली आहे आपण. माझी जरा इधर. आता यामध्ये आपण या भाज्या टाकून घेऊया. ज्या चिरलेल्या भाज्या आहेत अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं ह्याला असं हलवून घेऊया आपण. मिक्स करून घ्यायचं हे सगळं. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पहिल्यांदा. असं मिक्स करायचं थोडंसं पाणी घालून. याच्यावरती झाकण ठेवून देऊया 5 मिनिटं. गॅस मिडियम करायचं. बघूया आपण 5 मिनिटं झालेली आहेत. हे बघा. आता यामध्ये आपण एक गरम केलेलं पाणी घालूया. 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. 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 1 ते 2 मिनि
आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या प्रमाणे आपण पाणी घालायचं आहे. हे बघा पाणी घालून घेतलेलं आहे मी. हे बघा बघू शकता तुम्ही. अजून हे शिजणार आहे, घट्ट होणार आहे. ह्या भाज्या शिजल्यानंतर घट्ट होणार आहे भाजी. हे बघा यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया. गरम मसाला, अजून एकदा हलवायचं आपल्याला हे. तर आता आपण पुरीची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. हे बघा 1.25 किलो मैदा घेतलेला आहे मी. हा मैदा आहे 1.25 किलो. चाळून घ्यायचं आहे. हे बघा असं हे चाळून घ्यायचं आहे मैदा चाळून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मीठ टाकूया. मीठ थोडंच टाकायचं आहे. चिमूटभर साखर, पोहे खायचा 1 ते 2 चमचे तेल. हे बघा 2 चमचे रवा घेतलेला आहे आपण. त्यामध्ये रवा टाकून घेऊया. एक वाटी दही घ्यायचं आहे. दही घालायचं 1 वाटी. म्हणजे पुऱ्या छान होतात, टेस्टी होतात पुऱ्या. आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घेऊया आपण. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं असं पाणी घालूया आणि पीठ मळून घेऊया आपण. हे बघा हे तयार झाले आपलं पीठ आता. म्हणून आता आपण ह्याला अर्धा तास मुरायला ठेवूया. असं हे भांड्यात मुरायला ठेवूया पीठ. झाकून ठेवायचं याच्यावरती अर्धा तास. हे बघा आता आपण पुरी करणार आहोत. कुर्मा आपला तयार झालेला आहे. आता आपण हा पुरी करणार आहे आता. तर आपण आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ओतलेलं आहे. हे बघा आपण हे पीठ अर्धा तास आधी मळून ठेवलेलं होतं. बघूया तयार झाले का आपलं पीठ. हे बघा खूप छान तयार झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. अगदी मस्त झालेलं आहे पीठ. हे पुरीसाठी तयार झालेलं आहे आपलं पीठ. चला आता आपण पुरी करून घेऊया. हे बघा हे असं बेलायचं आहे. हे बघा अशी गोल पुरी लाटून घ्यायची आहे. आता आपण तेल गरम झालेलं आहे आपलं. तर यामध्ये ही पुरी आपण तेलात सोडूया. हे बघा असं प्रेस करायचं आहे पुरीला, म्हणजे पुरी फुगते आपली. हे बघा बघू शकता तुम्ही पुरी कशी फुगली आहे आपली. त्याला पलटायचं आहे लगेच. टम्म फुगली आपली पुरी आता मस्तपैकी. अशाच पद्धतीने या सगळ्या पुऱ्या करून घेऊया आपण. तर तयार झालेली आपली ही कुर्मापुरी बघू शकताय तुम्ही किती छान झाले. एकदम मस्त फुलल्यात पुऱ्या. आणि हे बघा कुर्मा एकदम पाहिजे असं आपल्याला झालेला आहे कुर्मा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि रेसिपीज पाहण्यासाठी बघत राहा आयशाच किचन.